रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यापाठीमागे हा उद्देश आपला हाच आहे की आता शहरी नागरिक असतील, त्यानंतर आपले जे शेतकरी असतील म्हणजे शहरामध्ये त्यांना आपल्याला ज्या रानभाज्या आहेत त्या रानभाज्यांची ओळख होणे आवश्यक आहे. आणि जी रानभाज्या आपण आदिवासी लोक असतील, शेतकरी असतील, पारंपरिक पद्धतीने ते मग त्यांनी निवड केलेली आहे आणि ते स्वतःच्या आहारामध्ये त्याचा वापर करतात. आणि ही जी आपली म्हणजे पद्धत आहे ही आपले सर्वसाधारण लोकांना कळावं आहे. ह्या रानभाज्या आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये एवढं गुणकारी औषधी आहे आणि पौष्टिकता ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आणि ह्याच्या कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही त्यामुळं. आणि तसेच हे आदिवासी लोक आपल्या जंगलामध्ये जाऊन ह्या भाज्या गोळा करत असतात आणि हे आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवत असतात. तर ह्यामार्फत मी एक आपल्या ग्राहकांना एक विनंती करतो. नमस्कार. खरं तर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यामार्फत जे सामाजिक कार्यक्रम किंवा उपक्रम राबविले जातात त्यात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, रक्तदान शिबिर, साक्षरता वर्ग, स्वच्छता मोहीम अशा प्रकारचे जे काही उपक्रम आहेत ते मला वाटतं 2018मध्ये त्यांनी आमच्याकडे हा उपक्रम आणला आणि त्यावेळेला मंदारजी कल्याणकर हे आपले सरपंच होते आणि त्यावेळेचे सदस्य सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीत काही हा सुंदर उपक्रम तुमच्यातर्फे राबवणं त्याला त्यांची संमती त्यांनी दिली आणि त्यानंतर तुमचं पूर्ण प्रतिष्ठानतर्फे जे सदस्य आले होते त्यांच्याकडून हे जे हा जो काही छान उपक्रम राबवला गेला त्यासाठी आमच्या आत्ता सदस्य जी आहे ग्रामपंचायतीची बॉडी त्याहीतर्फे मी आपले आभार मानते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.